पूजयेम 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 द्वितीयम्पि तृतीयम्पि अयं भन्ते संगो इमां चिवरां कुक्खं सपरिखारं भिक्खुसंघस्य दानं देम पूजयेम 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 इदं मे पुय्यम् आसवक्कया वहं होतु इदं नो पुय्यं सब्बे सत्ता सुखिता हुन्तु सब्ब दुःख इदं नो पुय्यं निब्बानस्य पच्चयो होन्तु साधु साधु असा डोळे उघडून ते काय करायचे माहित आहे, ते खुर्चीच्या उजव्या हाताला अशी टक 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 अशी टक 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 वाजवा, तुम्ही पुन्हा डोळे लावून द्यायचे. अरे म्हटलं गडी जागृत आहे, जागृत आहे. एक हप्त्याचा असा खेळ खंडोबा चाललाय बरे संजय यायचा ना म्हणा. खरंच अडत आहे नाही, अडत जर असेल तर झोपणार नाही, जागरूक असेल. म्हणून मी थोडा वेळ ध्यान करायचो, पुन्हा डोळे उघडून पाहायचे. आणि एक हप्ता माझा असाच गेला. मग नंतर मला पश्चाताप आला की आपण गीत पाहत होतो, पण संदेह होता ना मला, तो संदेह घालवायचा होता. नंतर हे बोधी पक्ष 37 आहे, म्हणून याला 37 बोधी पक्षीय धम्म असं म्हटलं. सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केल्यावर त्यांनी काही बौद्ध धर्माची स्थापना नाही केली. तुम्ही एका बाजूला सारं जग होईल, मी एकटा एका बाजूला, तरी तुम्हाला जिंकून पुरून होईल. समजत आहे का? तुमची एवढीशी बुद्धी पासंगात बसेल का? हे स्वयंगुरु असतात, स्वप्रयत्नाने अनुसंधान करतात.